लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडमध्ये बॅनर फाडल्याचा वाद, आमचा संबंध नसल्याचे आसाराम गायकवाड यांचे स्पष्टीकरण। विरोधकांची पायाखालची वाळू सरकली, बदनामीचे षड्यंत्र सुरू, आसाराम गायकवाड। बातमी बीड येथून। बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वातावरण तापले असून बॅनर फाडण्याच्या प्रकारावरून राजकारण चांगलेच पेटले आहे। या प्रकाराशी आमचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते आसाराम गायकवाड यांनी स्पष्ट केले असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। बीडची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे। ऐनवेळी अजित पवारांची साथ सोडून काका पुतणी राणा यांनी भाजपसोबत पॅनल उभे केले आहे, तर गेवराईचे आमदार शिवछत्र देखील बीडमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यमान आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने तिरंगी लढत रंगतदार झाली आहे। शहरात ठिकठिकाणी सभा, मोर्चे, जनसंपर्क यामुळे प्रचार जोरात सुरू असून उमेदवार दारोदार जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत। नाळवंडी नाका प्रभाग क्रमांक 21 मधून ज्ञानेश्वर गायकवाड हे तुतारी चिन्ह घेऊन रणांगणात उतरले आहेत। गेल्या 15 वर्षांपासून नदी नाल्यांची दयनीय अवस्था, परिसरातील अस्वच्छता, आरोग्य सुविधा, विद्युत समस्या तसेच अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयींचा अभाव अशा विविध प्रश्नांवर सातत्याने मदत करण्याचा मानस आसाराम गायकवाड यांच्या माध्यमातून व्यक्त होत होता। त्याच कामाच्या बळावर आम्ही मतदारांपुढे जात असल्याचे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले। बाईटमध्ये आसाराम भाऊ गायकवाड यांनी बॅनर प्रकरणी आम्हाला गोवण्याचा प्रयत्न विरोधक करत असून हे सर्व राजकीय स्टंटबाजीचे प्रकार आहेत असे म्हटले। सुदाम शिंदे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्यांवर तुतारी पॅनलचे सक्षमपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला, तर ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे उभे असल्याचे नमूद केले। पहिला पाण्याचा प्रश्न असतो, नंतर आरोग्याचा प्रश्न असतो, नंतर आणि काही ते स्मशानभूमीचा प्रश्न आमच्याकडे एक महत्वाचा, आणि छोटंसं गार्डन पाहिजे इकडं, रोड, नाल्या आणि अशा सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू, हेच आमचं ध्येय पहिल्यापासून। आतापर्यंत कुठल्या समस्या प्रशासनाकडून आता पूर्वीच्या नगरसेवकांनी सोडल्या नाहीत त्या तुम्हाला सोडवायच्या? आता प्रश्न तर सगळ्याच समस्या ही येतात, शिल्लक येतात, समस्या काही सुटल्या गेल्या नाही तिथून मागं। त्यांच्या पायाखालची माती घसारलेली आणि ते काहीतरी आपलं भांडवल तयार करायचा प्रयत्न करतात, मानसिकता बिघडण्याचा प्रयत्न करतात। अशा आमच्या मानसिकतामध्ये आमच्या पोराला आम्ही असं कधीही ते कोणाचं बॅनर फाडा किंवा कोणाचं हे करा, त्यांच्याच काही लोकांनी केलं असं आणि आमच्या आरोप टाकायला ते असं काहीतरी आपलं हे करायला लागले। नागरिकांना इथं पाण्याच्या समस्या येतात, रोडच्या समस्या येतात, आणि लाईटच्या समस्या येतात, आणि काही छोटं मोठं गार्डन पाहिजे, दवाखाना पाहिजे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.